जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ जी शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लक्ष्मी टाकळीसाठी आनंदाची बातमी. टाकळीचा रोडमॅप तयार. पंढरपूर लक्ष्मी टाकळी प्रवास होणार सुखकर. तीर्थक्षेत्र पंढरपूर लगत असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. पंढरपूर शहराच्या प्रबोधनकार ठाकरे चौकापासून टाकळीला जोडणारा रस्ता मंजूर झाला. या दरम्यान रेल्वे मार्ग येत असल्यानं इथं उड्डाणपूल देखील होणार आहे. हा 2.8 किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण करून, सुशोभीकरण करून आणि ओव्हर उड्डाणपूल सहित रस्ता दुभाजक आणि पथदिवे यासह या रस्त्यासाठी 50 कोटी 16 लाख रुपये मंजूर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये दिलेला शब्द पाळलाय. टाकळीकरांच्या आयुष्यात हा एक दिवाळी दसऱ्यासारखा आनंदाचा क्षण असून ग्रामस्थांच्या जीवनात समाधान देणारा क्षण आहे. अशा शब्दात महेश साठे आणि संजय साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिलेत. त्यावेळी सर्वांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. टाकळीकरांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. खर तर दिवाळी दसऱ्यालाच आपण त्या ठिकाणी आनंदाचा दिवस म्हणण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस सुखाच्या आणि आनंदाचे क्षण येतील त्याच वेळेस तो आपला दिवाळी आणि दसरा. तसं आज आपल्याला त्या ठिकाणी आज दिवाळीचा दिवस म्हणलं तर काही वावगं ठरणार नाहीये. कारण का 10 जुलै 2022 ला माननीय तत्कालीन राज्यात 23 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पंढरपूरच्या आषाढीच्या वारीच्या निमित्तानं आले असता टाकळीतील आपल्या सर्व बांधवांनी त्यांचं स्वागत करून एक मेळावा घेतला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये आपण मागणी केलेली होती की आमच्या पंढरपूरमधील महापुरुषांच्या स्मारकांचा एक समावेश व्हावा आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा एक समावेश व्हावा. बालाजीच्या धर्तीवरती आणि काशी विश्वनाथच्या धर्तीवरती पंढरपूरचा देखील विकास व्हावा. या मागणीला त्याच त्यांच्या भाषणामध्ये त्या अभिभाषणामध्ये त्यांनी मंजुरी दिलेली होती. संबंधित विभागाचे त्या ठिकाणी सर्वे पण चालू झालेले होते. आज त्यापैकी टाकळी भागाला जोडणारा जो कराड नाका तो टाकळी चौक एक 2.8 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी चौक 2.8 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता त्या ठिकाणी रेल्वे रूळ पास होतोय. त्या रेल्वे रूळ ओव्हरब्रिज असा रस्ता मंजूर झालेला आहे आणि आज त्यासाठी 50 कोटी 16 लाख रुपये माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. गेली प्रत्येक अधिवेशनामध्ये बजेट प्लेट जात होती परंतु काही निधीच्या कारणास्तव त्या ठिकाणी समाविष्ट होत नव्हता. परंतु आज तो दिवस उजडला आणि त्या ठिकाणी 50 कोटी 16 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. याची मागणी आपण 21/3/2013 ला केलेली होती आणि पुन्हा 23 ला केलेली होती आणि त्याचं स्मरणपत्र देखील 13/12/2025 ला दिलेलं होतं. आणि म्हणून या स्मरणपत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं. हे पहिलं 2023 मधलं पत्र आणि त्याच्यानंतर हे आपलं 2025 मधलं स्मरणपत्र असे या ठिकाणी पत्र आपल्या मागणीची दखल घेऊन आज त्या ठिकाणी मंजूर झाले. आपण पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी आराखड्यामध्ये देखील आपलं विजन आणि त्या ठिकाणी आपला जो अजेंडा होता अजेंड्यामध्ये देखील टाकळी रस्त्याचं त्या ठिकाणी चौपदरीकरण आणि रेल्वे रुळावरून त्या ठिकाणी ओव्हरब्रिज अशी मागणी केली होती. तर ती आपली मागणी पूर्ण झालेली आहे. आपण दिलेल्या शब्दापैकी त्या ठिकाणी संपूर्ण काम एवढंच काम राहिलेलं होतं तर ते देखील काम आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मी एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सुनेत्रा पवार मॅडमचं देखील त्या ठिकाणी आभार मानतो आमच्या टाकळीकरांच्या वतीनं. आणि आज ह्या टाकळीला पहिल्यांदा मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून त्यांचा देखील त्या ठिकाणी टाकळीकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. जो आहे तो पंढरपूरचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग हे रेल्वे रुळामुळे पडलेले होते आणि आमच्या टाकळीचा विकास याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात खुंटलेला होता. आणि टाकळीच्या जी काही स्थावर मालमत्ता आहे याच्या देखील किमती खूप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घटल्या होत्या. जर का आपण कराड रस्त्याच्या पलीकडल्या जमिनीचा जर पाहिला प्लॉटचा आणि टाकळीचा जर पाहिला त्याच्यामध्ये निम्म्याचा फरक होता. परंतु हा जर का जोड रस्ता जर का त्या ठिकाणी ओव्हरब्रिज झाला तर टाकळीच्या सुद्धा विकासामध्ये गती वाढणार आहे आणि प्रत्येक स्थावर ज्यांची स्थावर मालमत्ता त्याच्या देखील जी काही किमती आहेत त्या दुपटीनं वाढणार आहे. त्याच्यामुळं तो कराड नाक्यापासून ओव्हरब्रिज
तो त्या ठिकाणी जवळपास लोंढे कॉम्प्लेक्स पर्यंत ओव्हरब्रिज होणार आहे. तिथून पुढे टाकळी चौकापर्यंत दुहेरीकरण हे रस्त्यात होणार आहे. साईडला ड्रेनेज आणि फुटपाथ असणार आहेत, नदी स्ट्रीट लाईट असणार आहे. अशा प्रकारे सुसज्ज असा त्या ठिकाणी हा रस्ता असणार आहे. त्याच्यामुळे दळणवळणात आता जो ट्रॅफिकचा ताण आहे, ऍक्सिडेंटचे काही प्रकार होऊ पाहतायत. आज जर का मुलं रस्त्यावर गेली तर त्या पालकांचे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी पालक चिंतेत असतात. ते सुद्धा चिंता त्या ठिकाणी दूर होणार आहे. आणि जो ट्रॅफिकच्या माध्यमातून जो होणारा ऍक्सिडेंट किंवा धोके आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी पर्यायानं त्या ठिकाणी संपणार आहे. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक काही गोष्टी आहेत त्या आपण आपल्या अजेंड्यामध्ये दिले. ती सुद्धा गोष्ट मला वाटतं काही महिन्या 2 महिन्याच्या काळात येईल. आणि ती गोष्ट झाली तर आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी हॉस्पिटल 1000 बेडचं आपल्या टाकळीमध्येच होणार आहे. तो देखील आपण काय आपल्या अजेंड्यामध्ये नव्हता, पण पुढे जाऊन आपल्याला जसजसं सुचेल त्या पद्धतीने आपण त्याची मागणी केली होती. ते सुद्धा पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे 2024 ला मंजुरी मिळालेली आहे. ते सुद्धा 1000 बेडची त्या ठिकाणी आपल्या कृषी खात्याचं जे क्षेत्र आहे त्यातलं 22 एकर आपल्याला क्षेत्र ऍक्विजिशनची प्रक्रिया चालू आहे. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली, जर 1000 बेडचं जर का त्या ठिकाणी हॉस्पिटल पूर्ण झालं तर मला वाटतं टाकळीला पुण्यापेक्षाही चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळं आपण राजकारण करत बसण्यापेक्षा विकासात्मक दृष्टिकोन ठेवला आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आज युतीच्या शासनाच्या माध्यमातून सातत्यानं आपण फक्त विकासात्मक त्या ठिकाणी पावलं उचलली आणि त्याचा पाठपुरावा केला. आपल्या सर्वांचे आशीर्वाद देखील पाठीमागे असल्यामुळं आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं विशेष प्रेम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवरती असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. म्हणून पुनश्च एकदा एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकार महाराष्ट्राच्या युती सरकारचं त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो. अजेंड्यामध्ये निवडणुकीच्या वेळेला टाकळी आणि कराड नाक्यापर्यंत रस्त्याचं जे तुम्ही मान्य केली होती त्यावेळेला विरोधकांनी याची चेष्टा केली होती. आज त्यांना आपण काय नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना एका शेतकऱ्याचा कुणब्याचं लेकरू आहे. प्रस्थापित कधीच राजकारणात माझ्यासारख्याचा हस्तक्षेप त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीत. आणि ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज ज्योतिताई एका दलित समाजाची भीमराजाची मुलगी जिचं त्या ठिकाणी अतिशय गरिबीतून त्या ठिकाणी ती मुलगी आली, आज राज्यसभेवर गेली. तसंच एखादा सामान्य माणूस जर का राजकारणामध्ये येत असेल तर प्रस्थापिताला नक्कीच त्या ठिकाणी पोटशूळ उठल्याशिवाय राहत नाही. आणि एकीकडे जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित आतापर्यंत गेली 40-45 वर्ष ठेवलेला आहे. आणि जनतेला कधी शहाणं होऊ द्यायचं नाही, त्यांचे हक्क कधी पूर्णपणे त्यांना त्यांचा हक्क मिळू द्यायचे नाहीत. कारण का जर जनता हुशार झाली, स्वतः इंडिपेंडंट झाली तर त्या ठिकाणी लोक हुशार झाली तर बंडखोरी त्या ठिकाणी माजू शकते. आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पोटाच्या प्रश्नापासून जर का त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये जर का लोकांनी हस्तक्षेप केला तर सामाजिक क्षेत्रामध्ये आले तर आपण काय करतोय हे त्या ठिकाणी लोकांना कळू शकतं. म्हणून लोक त्या ठिकाणी कधी स्वतंत्र विचाराचे इंडिपेंडंट विचाराची झाली नाहीत पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी त्यांचे हक्क मिळले नाहीत पाहिजे. सातत्यानं पोटाच्या प्रश्नाच्या पाठीमागे राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन आजपर्यंत पंढरपूर तालुक्यामध्ये राजकारण केलं जातं. परंतु आम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम करतो, लोकांना लोकांच्या हक्काची जाणीव करून दिली आणि आपले हक्क काय आहेत हे जाणून दिले. ते आपले हक्क जर का त्या ठिकाणी मी सामान्य कार्यकर्ता मिळवून देऊ शकतो तर मग 40-40 वर्ष राजकारण करणाऱ्या लोकांनी मग आतापर्यंत काय केलं, म्हणजे नेमके आपले हक्क हिरावणारे आपण ज्याला सेवक म्हणून आपला नेता म्हणून निवडून देतो त्यांनीच त्या ठिकाणी जर रक्षण करणारा जर का भक्षण करणाऱ्याची भूमिका आजपर्यंतच्या 40 वर्षामध्ये घेतली असेल आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून जर का 100-200 कोटीचा विकास होत असेल तर नक्कीच हे आपलं राजकारण संपवायला निघालाय. ही भावना संकुचित वृत्ती करून हा समाजाला जागा करतोय. आणि मग हे जर अशा पद्धतीनं केलं गेलं तर त्या ठिकाणी उद्याचं राजकारण आपलं करणं खूप मुश्किल होईल. म्हणून ह्या लोकांनी मला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस याच्यावरती अवहेलना केली. हा कुठं असा विकास होत असतो का, हे काही शक्य आहे का, जे तुम्हाला आम्हाला जमलं नाही. एक मला वाटतं शिंगू बेरूची जोडी होती, त्यांनी एकाला साक्षीदार केलं, एकानं प्रश्न विचारला ही महेश साठे बडबडतो तो काय खरं आहे का, परंतु हे खरं आहे का काय मी त्याच्यावर उत्तर दिलं पण आज त्याला कामातून उत्तर दिलंय.